नमस्ते बालमित्रांनो, कसे आहात? बरेत ना? चला तर मग आज आपण पाहूया इयत्ता दुसरी विषय इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 15 वरील घटक 1.11 रीडिंग टाइम. बालमित्रांनो, चला तर मग पाहूयात पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 15 वरील घटक 1.11 रीडिंग टाइम. या घटकामध्ये आपणास वाक्यांचे वाचन करावयाचे आहे. वाक्यांमध्ये काही ठिकाणी शब्दांऐवजी चित्रे दिलेली आहेत. या चित्रांची नावे घेऊन या वाक्यांचे वाचन आपणास करावयाचे आहे. सुरुवातीला आपण या घटकामध्ये दिलेली चित्रे व त्यांची नावे पाहूयात. त्यानंतर हा पाठ वाचूयात. सन सूर्य, मून चंद्र, स्टार्स चांदण्या, क्लाउड्स ढग, पिकॉक मोर, ट्री झाड, स्पॅरो चिमणी, क्रो कावळा, पॅरट पोपट, काऊ गाय, डिअर हरिण, मंकी माकड, स्क्युरल खारुताई. लुक, लिसन अँड रिपीट. पहा, ऐका आणि म्हणा. आय एम ड्रॉइंग अँड माय फ्रेंड्स आर लुकिंग ॲट माय पिक्चर. मी चित्र काढत आहे आणि माझे मित्र मी काय चित्र काढत आहे ते पाहत आहेत. दे सी द सन, द मून, द स्टार्स अँड द क्लाउड्स इन द स्काय. ते माझ्या चित्रामध्ये काढलेले सूर्य, चंद्र, चांदण्या, ढग हे पाहत आहेत. द पिकॉक इज डान्सिंग नियर द ट्री. मोर झाडाच्या जवळ नाचत आहे. द स्पॅरो इज सिटिंग इन बिटवीन द क्रो अँड द पॅरट. कावळ्याच्या आणि पोपटाच्या मध्ये चिमणी बसलेली आहे. द काऊ अँड द डिअर आर ग्रेझिंग इन द मेडो. गाय आणि हरिण कुरणावरती चरत आहेत. द मंकी इज सिटिंग अप देअर ऑन अ ब्रँच ऑफ द ट्री. माकड झाडाच्या फांदीवरती बसलेला आहे. द स्क्विरल इज ऑल्सो सिटिंग ऑन अ ब्रँच ऑफ द ट्री. खारुताई सुद्धा झाडाच्या फांदीवर बसलेली आहे. बालमित्रांनो, अशा प्रकारे चित्रांऐवजी इंग्रजी शब्द वाचून या पाठाचे वाचन करायचा सराव करा. Please subscribe my channel and press bell icon.